कसे आहात? तर मी आज खूप छान दिसतेय ना. आता तुम्ही म्हणाल की हिनं गॉगल का घातलाय, तर मी चाललेली आहे आज लुक रिक्रिएट करण्यासाठी. तर मी ट्रेडिशनल लुक करणार आहे. बघूयात कसं होतंय, काय होतंय. मला नक्की सांगा की कसा आलाय तो. तर मी इथे पोहोचले आणि मला पोहोचल्याला खूप लेट झाला होता, म्हणून त्यांनी पटकन साडी घालून घेतली आणि मी शूट घ्यायला विसरले कारण खूप गडबड झाली होती. नंतर प्रोडक्ट सांडू नये म्हणून त्यांनी माझ्या गळ्यावरती ते कर्टन अडकवलं आणि कर्टन अडकवतं ते नीट बसत नव्हतं, तरी त्यांनी कसं तरी जबरदस्ती ते अडकवलं. त्याच्यानंतर त्यांनी ही बेल्ट घेतला. तो बेल्ट माझ्या केसांभोवती लावला कारण की माझे केस मध्ये मध्ये येऊन पुन्हा माझा लुक जो आहे तो डॅमेज होऊ नये म्हणून त्यांनी ती पट्टी लावली. आणि नंतर त्यांनी त्यांचं मॉइश्चरायझर, क्लिन्झिंग जे पण होतं, टोनर वगैरे, तर त्यांनी पटपट असं अप्लाय केलं. इथे तुम्ही बघू शकता की ते खूप छान प्रकारे अप्लाय करत होते आणि मी त्याचा खूप छान अनुभव घेत होते. तुम्ही असे पार्लरमध्ये गेलेत का कधी लुक रिक्रिएट करण्यासाठी, या कधी कोणत्या प्रोग्रामला वगैरे, तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यांनी नंतर हे बेस तयार करण्यासाठी त्यांनी फाउंडेशन वगैरे घेऊन हा परफेक्ट असा बेस तयार केला आहे. इथे तुम्ही बघू शकता की बेस नंतर मला खूप छान बेस झाला आहे. पण मला ना भीती वाटत होती की ना मला भूतीबाबाच केले, पण नंतर जो फायनल रिझल्ट बघितला की मला खूप छान वाटलं आणि मी खूप सॅटिस्फाईंग होते तिथं. त्याच्यानंतर कॉन्टरिंग करण्यासाठी त्यांनी मला असं फेस करायला सांगितलं आणि इथं खूप छान असं कॉन्टरिंग करून घेतलं, जे की माझ्या हेअरला माझ्या फेसवरती खूप छान सूट झालं होतं. नंतर आय मेकअपसाठी त्यांनी इथं पॅलेट घेतला आणि माझा आय मेकअप केला आणि इथं मस्कारा, काजळ किंवा जे पण त्यांचं होतं ते लावलं आणि हा फायनल लुक माझा रिक्रिएट त्यांनी करून दिला. मला खूप छान वाटलं. तुम्हाला आवडला की नाही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब